व्होल्वो कारच्या अपघाताला अवघे काही दिवस झाले असतानाच आता आणखी एक आलिशान कार अपघाताची घटना समोर आली आहे। मुंबईमध्ये कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनीला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनंतर मात्र पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की अत्यंत महागड्या आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज कार देखील लोकांना सुरक्षिततेची हमी देतात की नाही। लॅम्बोर्गिनीला आग लागल्याची घटना ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ तर रेमंड लिमिटेडचे संस्थापक आणि CEO गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला। व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच गौतम सिंघानिया यांनी कारच्या सुरक्षेच्या मानांकनाबाबतही चिंता व्यक्त केली आहे। गौतम सिंघानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला लॅम्बोर्गिनीमधून धूर निघताना दिसतोय आणि काही वेळातच कारला आग लागली। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतीये। ही लक्झरी कार म्हणजे लॅम्बोर्गिनी रिव्हल्टो। या कारची शोरूम किंमत 8.89 कोटी रुपये आहे।